दोन अतिशय वेदना देणाऱ्या अस्वस्थ करणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत। आधी आपण महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होतो। या राज्यात प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार झाले आणि हे करत बदलापूरची घटना झाली आणि बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार किंवा त्यातली पोलीस यंत्रणा यांनी ज्या पद्धतीने ते करायला पाहिजे होतं तसं झाल्यामुळे प्रचंड राग हा राज्यात आहे। त्यानंतर सरकार जागं झालं, पण सरकार कधी जागं झालं? जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा सरकार जागं झालं। आणि तेवढंच नाही, सरकार इतकं असंवेदनशील आहे की सत्तेत असलेले लोक म्हणाले की बदलापूरला ज्या लोकांनी आंदोलन केलं ते बदलापूरचे नव्हते, ते बाहेरचे होते। माझं म्हणणं आहे की एक मिनिट समजून चाला की ते बाहेरचे होते। या राज्यामध्ये जर एखादी चुकीची घटना घडत असेल तर आंदोलन करणं काही चूक आहे? आंदोलन हे आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानात दिलेला आपला अधिकार आहे। एका सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा हा हक्क आहे। या हक्कापासून पण आपल्याला हे वंचित ठेवायचं। म्हणून जेव्हा आदरणीय पवार साहेब म्हणतात की हे सरकार हे असंवेदनशील आहे आणि हे संविधानाच्या विरोधात आहे, ह्याचं आणखीन एक जिवंत उदाहरण नंतर त्या इन्क्वायरी मध्ये काय निघालं? सगळी लोक बदलापूरचीच होती, कोणी बाहेरचा नव्हता तिथे। आणि बाहेरचा असला तरी गैर काय माझं म्हणणं? बदलापूरची घटना झाली, कलकत्त्याची घटना झाली, माझ्यावर आता भारतीय जनता पक्ष जोरात माझ्या विरोधात करते की मी कलकत्त्याबद्दल बोलले नाही, मी फक्त बदलापूर बद्दल बोलते। मी कलकत्त्याबद्दल ही बोलले। बलात्कार याला राज्य नसतं, पक्ष नसतं, राजकारण नसतं। बलात्कार ही चुकीची घटना आहे, आपल्याही सरकारमध्ये झाली तो जो गलत है वो गलत ही है। आपल्याही काळात झाली तरी मी त्याचा निषेधच करीन, होई नाही। आणि माझं म्हणणं आहे होई नाही। मला नेहमी अनेक वेळा आता पत्रकार आज प्रश्न विचारत होते की तुम्हाला असं वाटतं का देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा? म्हणलं तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे। मी गेले 1 वर्ष सगळ्यांना सांगते की हे सरकार आल्यापासून गुन्हेगारी या राज्यात वाढलेली आहे। आणि हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकारात मंत्री कोण आहे? गृहमंत्री अमित शाह आहेत। अमित शहाचा डेटा, त्यांच्या मंत्रालयाचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे आणि महिलांचे अत्याचार त्याहून वाढलेले। हे मी एकटी म्हणत नाहीये, हे अमित शाह ही म्हणतायत, त्यांचं मंत्रालय म्हणतंय, पार्लमेंटचा डेटा सांगतो। आणि अशा परिस्थितीत आपण गप्पा बसायचं? आपली नैतिक जबाबदारी नाही, सत्तेत असू दे किंवा विरोधात, या आपल्या लेखी आहेत आणि सरकारची जबाबदारी जास्त आहे, कारण का तुम्ही सरकारमध्ये बसलेले आहात। या राज्यामध्ये अनेक महिला म्हणतात, महिलांचं म्हणणं आहे, अनेक महिला म्हणतात, मगाशी आमची ही पण भगिनी म्हणली, तुम्ही म्हणला मला वाटतं की 1,500 रुपये असं महिला म्हणतात। पुरं स्टेटमेंट ऐका, महिला म्हणतात 1,500 रुपये नको, आम्ही 2,000 रुपये देतो, पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा, ही भावना या राज्यात। हे बदलापूरमध्ये तुमच्याच चॅनलवर मी ऐकलं, आज तुम्ही बोलला। आणि ही काय परिस्थिती आहे राज्यामध्ये? खुर्चीसाठी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे, फक्त कॉन्ट्रॅक्टर प्रेमाचे, बाकी कुणावर यांचं प्रेम नाही। कुणाला बहीण आठवली नव्हती लोकसभेमध्ये, लोकसभेच्या रिझल्ट नंतर यांना बहिणी आठवल्या, आधी आठवली होती का बहीण कोणाला? तेव्हा इलेक्शन मध्ये सगळं चाललं होतं यांना। कुठली बहीण धक्का देत नाही, लोक देतात, जनता देते। कुठली बहीण? अरे बहिणीचं प्रेम समजलंच नाही यांना, ह्याच प्रॉब्लेम आहे या सरकारचा। आणि यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना वाटतं नाती पैशाने विकत घेतली जातात। तुम्ही 50 खोके एकदम ओके, तुम्ही काय म्हणता? मिंद सरकार, तुमचे मिंदेवाले ना सगळे। तुम्ही म्हणला, कोण म्हणला? तुम्ही फसवणवीस म्हणला, ही भावना आहे। आणि आता तुम्ही मला सांगा, ती 10 गेली कुठे? आसामला गेली होती, ती 50-20 का काय गेली? ते 50 खोके एकदम ओके, ते 50 घेऊन विकले गेले।
म्हणून आम्ही जाणार नाही. आम्ही महिला स्वाभिमानी महिला आहोत, आम्हाला अभिमान आहे. आणि हे 10 गेले म्हणून तुम्ही बिकाऊ नाही आहात हे पण त्यांना कळलं पाहिजे. त्यांना काय वाटलं 1500 रुपये घ्या नातं विकत. त्याला व्यवसाय म्हणतात. नात्या आणि व्यवसायातलं अंतरच यांना कळलं नाही. प्रेमात पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं. व्यवसायात प्रेम करत बसला तर झालं मग कल्याण. खरं आहे की नाही? व्यवसायात पैसे हेच असतात म्हणून त्याला व्यवसाय म्हणतात. आणि नातं नातं असतं. मी कधीतरी कोणाचं तरी ह्याच राज्यात स्टेटमेंट ऐकलं की अरे एक बहीण गेली तर काय दुसरे येतील. असं नसतं. बहिणीचं नातं यांना समजलं नाही हेच तर दुःख आहे हो. आणि 1500 रुपये किंमत लावली भाऊ बहिणीच्या नात्याला. या सरकारने स्टिकर लावून टाकलं की 1500 रुपयाला बहीण भावाचं नातं असते. दुर्दैव आहे. अहो जर यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन ओवाळला असता आणि अभिमान मानला असता. मी गेले असते, मी स्वतः गेले असते की जर पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट. आणि त्यातून मला आश्चर्य वाटतं. हे बघा राज्य किती मतभेद असतील मिंदे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा. खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषण केलं की आम्ही मावळला बलात्कार झाला 2 महिन्यामध्ये आम्ही फाशी दिली. कोणाला फाशी दिली, कुठे फाशी दिली सांगा ना. आणि जर खरं असेल ना तर तू गाडी काढ, तू पेट्रोल भर, मी ताट तयार करते, जाऊन आपण हे करू, त्यांचा आपण आज हे करू, सत्कार करू. चला ग पोरीनो तुम्ही बना लाडू आणि जाऊ सगळे. खरंच खर दुर्दैव आहे. एकच फेकू होते तर फेकू वाढायलाच लागली या राज्यात. त्यामुळे ज्या पद्धतीने या राज्यातल्या, मला सांगा तुम्ही आता म्हणाल की ताई तुम्ही कशी जबाबदारी घेता. तुम्ही सगळे आठवत असेल लहान पोरी, तुम्हाला आठवतं का नाही आपली युवती काँग्रेसला मला माहिती नाही. पण जेव्हा R.R. पाटील या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा अशी महिलांची छेडछाड होत होती का? मग जर R.R. आबा हे करू शकत असतील तर देवेंद्र फडणवीस का नाही करू शकत? फोडा नाही, ते व्यस्त आहेत. घर फोडा, पक्ष फोडा, ईडी, भ्रष्टाचार, कॉन्ट्रॅक्टर याच्यात इतके व्यस्त असतात. हा दिल्ली दौरे, मलिदा, इथे डिपार्टमेंट बघायला वेळच नाही. कोण म्हणलं? अशा सगळ्या लोकांना ना पुढच्या इलेक्शन मध्ये आपण काय कार्यक्रम करायचा तर करू. आता गपच, खरंच केला पाहिजे कार्यक्रम. परवा काल एक मंत्री म्हणाले काय, ते काय म्हणाले, हा कसला संकेत मला सांगा. अशा माणसाला तर आपण फॉर्म पण भरू द्यायला नाही पाहिजे. असले नको आम्हाला, असले आमदार बिलकुल फॉर्म नाही भरून द्यायला पाहिजे. असलं बोलता ते पण छत्रपतींबद्दल. खरंच हा बघा किती गंभीर आरोप आहे बघा. अतिशय जाहीर निषेध करते मी. म्हणजे महिलांचा, महिला पत्रकाराला धमकी, महिला पत्रकाराला पण हे सरकार धमकी देणार. वामन म्हात्रेचाच. आता मला सांगा, हे झालं सगळं महिलांचं, म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट नाही, असंवेदनशीलपणा सातत्याने. त्यामुळे आपण असं म्हणूया, आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना, महिला म्हणतायत नको, लाडकी खुर्ची योजना करा आणि आम्हाला पैसे. माझं तर म्हणणं आहे प्रत्येकीने पैसे घेतलेच पाहिजे. तुमच्या अधिकाराचे पैसे काय स्वतःच्या खिशातून देत नाही आपण, टॅक्स भरतो त्याच्यातून पैसे, बाकीच्यांना आले नाही. आता बघा आपली लेख काय म्हणते की मोफत शिक्षण देऊ म्हणणारे आजही ह्या आपल्या लेकीला फी भरावी लागते, मोफत शिक्षण नाही. हे GR आला नाही म्हणतात. आपण मुंबईमध्ये
आओ काल तुम्ही जय आपण आता अशी मागणी आज करूया, दोन मागण्या करूया. एक की हे सगळ्या महिलांच्या विरोधी जे चाललेलं आहे ह्याच्यासाठी आम्हाला देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा पाहिजे. एक त्या ज्या नराधामाला जी या घाणेरडं कृत्य केलं त्याला फाशी झालीच पाहिजे. दुसरं आणि तिसरं आपली काय मागणी आहे, ज्यांनी कॉन्ट्रॅक्टर केलं त्याची पूर्णपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि छत्रपतींचा चांगला घाई मी हात जोडून विनंती करते, घाई करू नका. इलेक्शन झाले 2 महिने जरी चालतील पण आमचं दैवत आहे ते, आमच्या दैवताचा अपमान करू नका, माझी हात जोडून विनंती आहे. हे बघा सरकार तर बदलणारच आहे. सरकार बदलल्यावर चांगल्याच माणसाच्या हाताने ते काम होणार आहे. तुम्ही त्याची तर तुम्ही चिंता. आणि दुर्दैव आहे मला मी तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या. मला वाटलं नवं नेतृत्व येतंय काहीतरी चांगलं करेल, पण देवेंद्रजी आपसे उमेद नव्हती. देवेंद्रजींनी काल काय स्टेटमेंट केलं मला धक्का बसला. ते म्हणते नौदलामुळे हे झालं. ज्या नौदलामुळे आज बारामतीत आपण सुरक्षित आहोत, आपण मोकळा श्वास घेतो, कारण का आपलाच कुठला तरी लेक तिकडे समुद्रावर आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स त्या करतात की नाही, ते असतात का? दिवाळीला घरी असतात का, दसऱ्याला असतात का, भाऊबीजेला असतात का, रक्षाबंधनला असतात, सगळे बॉर्डरला असतात की नाही. मग ते बॉर्डर मध्ये आपण सुरक्षित राहू म्हणून त्याग करतात आणि त्यांच्यावर तुम्ही ढकलता. देवेंद्र फडणवीसांनी म्हणायला नको हो आमच्या सरकारची चूक आहे, मी नैतिकतेने जबाबदारी घेतो. नौदलावर नाव ठेवताय. नौदलावर राज्य सरकारचीच जबाबदारी आहे. या राज्य सरकारचा मी जाहीर निषेध करते. आणि तुम्ही म्हणताय मगाचपासून कॉन्ट्रॅक्टर सरकार, मलिदा गँग. काल मी आणि एस.एन. बापू काल आपण कुठल्या गावात गेलो होतो? 3 गावांमध्ये. आपण तर काल 8 गावं केली. 3 गावांमध्ये आमची गाडी थांबवली, रस्ता अडवला. वनिताताई तुम्ही गाडीत होता. हा बघा मी बोलायच्या आधीच बापू बोलतायत. 3 महिन्यापूर्वी रस्ता केलाय. किती? 3 महिन्या. कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही बाई, मी कॉन्ट्रॅक्टरला ओळखतच नाही. गाव कुठली 3 गावं. हा लोणी भापकरला तर पहिलंच होतं. लोणी भापकरचा तो रस्ता आहे ना, तिथला आज सगळा रस्त्याला खड्डे पडलेत. 3 महिने झाले, 3 महिन्यात खड्डे पडलेत. ढाकाळ येते लोणी भापकर करेक्ट. आणि आतला पण रस्ते लोणी भापकरचे आतले होता ना बाबा तू काल. हा कशावर? नीरा बारामती रोड. एक मिनिट, काय? नीरा वागजला किती? 25 लाखाचे रस्ते 1 वर्षाच्या आत खराब. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? तू इथून जाते आता ही बिचारी. हा 8 कोटी आहे. हा 8 कोटीचा रस्ता आहे. 8 कोटी झाल्याचा खर्च. मी मागेही सांगितलं होतं या भूलभुलैया चौकासाठी मी आता फारच घोळ होऊन बसलेला आहे. मी मागे आपल्याला आठवत असेल जो रस्ता पुण्यावरनं साताराला जातो तिथे प्रचंड ऍक्सिडेंट्स व्हायचे. तुम्हाला आठवत आहे? नऱ्याला प्रचंड ऍक्सिडेंट्स व्हायचे. मी जाहीरपणे एक गोष्ट कबूल करते की ऍक्सिडेंट्स वाढले, प्रचंड अस्वस्थता होती. मी गडकरी साहेबांना जाऊन भेटले. गडकरी साहेब म्हणले मला की ते एक NGO आहे
जे ह्याच्यातच काम करतं अशा काही चुका झाल्या की ऍक्सिडेंट, गडकरी साहेब आणि मी आणि तिथले सगळे स्थानिक नेते, गडकरी साहेबांनी त्यांची टीम दिली, आम्ही गेलो तिथे सगळं नियोजन केलं आणि एकत्रपणे स्थानिकांची मदत झाली, गडकरी साहेबांची मदत झाली. आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना, नऱ्याला ऍक्सिडेंट होत नाही. तर मी गडकरी साहेबांची मागच्या सेशन मध्ये भेट घेतलेली आहे आणि मी त्यांचंही मार्गदर्शन घेतलंय की त्या एनजीओला विनंती करली आहे की हे सगळं जे भूलभुलैया, कोण त्याला भूलभुलैया म्हणतं, कोण पॅरिस चौक म्हणतं, कोण काय काय म्हणतं, एक तर आमच्या घरी जाताना तिथेच ती भिंत आड येते, काय कळतच नाही कुठून जायचं आणि कुठून यायचं. आणि मगाशी तर एकाने तर त्या फेन्स लावला तर त्याच्यावरच गाडी घातली. त्यामुळे तो ती भिंत का बांधली हेच मला बापू कळत नाही. काहीतरी लॉजिक असेल ना वन वे करायला. आणि इथे पण आता नवीन काहीतरी काम सुरू केलंय, मोठे रस्ते सगळे लहान व्हायला लागले, काय कळतच नाही काय चालेल. ट्रॅफिक पण आहे. पण आता आपण डिवायडर मध्ये गटर केले, बरं आता असं करू, आता मलिदा गँगचा विषय थोडा बाजूला ठेवूया. आजचं आपलं काम हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याबद्दल ज्या चुकीची घटना झाली त्याचा निषेध आणि दुसरं आपल्या लेकींची सुरक्षितता एवढ्याबद्दल सीमित ठेवू. बारामतीच्या विषयात आपण सगळे एकत्रपणे लक्ष घालतोच आहे, त्याच्यात मार्ग सगळे मिळून काढू. शेवटी बारामती आपली माय, आपली आई आहे ती, त्यामुळे आपल्या आईवर काय अन्याय होत असेल तर प्रेमाने आदराने आपण ह्याच्यातून सगळे मिळून मार्ग काढू. आपल्याला ह्याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही, कारण का हे दोन विषय अतिशय गंभीर. आणि मी काल पण म्हणजे आंदोलन करायचा निर्णय सगळ्या महिलांकडूनच माझ्याकडे आला. इतक्या अस्वस्थ होत्या, इतक्या अस्वस्थ. काल दौऱ्यात ज्या गावात जावं तिथे महिला म्हणे की ताई आता हे दादा पण म्हणालेच आता की सगळीकडे सीसीटीव्ही लावा, सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये लावा. कारण का प्रत्येक आईला आज लेक शाळेत पाठवताना काळजी वाटते, भीती वाटते तिला की आपल्या लेकीचं काय होईल. त्यामुळे आज आपण मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहायला एक शपथ घेतली. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडीचे आपले मित्र पक्ष, त्यांना सगळ्यांना विनंती राहील की हा विषय अतिशय संवेदनशील. त्यामुळे आपल्या आसपास अशी कुठलीही घटना जर कळली तर त्याचा फोटो काढू नका, नाव काढू नका, काही चुपचाप त्या कुटुंबाला घेऊन पोलीस स्टेशनला जायचं. आणि मी माध्यमांचे जाहीर आभार मानते, खूप महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्या माध्यमांचे आपण मनापासून आभार मानले पाहिजेत की एवढ्या सगळ्या घटना होताना माध्यमांनी कधीही ना बदलापूरचं नाव ना कुटुंब कुठे त्यांची कुठली ओळख बाहेर सांगितलेली नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण का मलाही लोक म्हणत बदलापूरला जा, म्हटलं आता बदलापूरला नाही जायचं. आपण गेलो, कॅमेरा जाणार, फोटो, त्या मुलीला आणि तिच्या आईला आणि कुटुंबाला पुढचं पूर्ण आयुष्य जगायचं. त्यांची ओळख आपल्याला कुणालाही कळता कामा नये. आपल्याकडेही छोटी, मी तर बलात्कार तर बहुत दूर की बात आहे. माझं म्हणणं आहे छेडछाड झाली ना तरी त्याची बातमी छेडछाड झाली म्हणून झाली पाहिजे, पण त्या मुलीची ओळख ही कुठेही बाहेर जाता कामा नये. आपल्या लेकीची आणि कुटुंबाची ओळख, त्याच्यामुळे ही जबाबदारी हे सरकार काही घेणार नाही. अहो पोलिसांवर कोयता गँग परवाळा तुम्ही बघितला की नाही, केवढा मोठा असं सगळं. हा पोलीसच सुरक्षित नाहीये तर जनतेचं काय होणार. त्यामुळे अशा निष्क्रिय सरकारचा आपण जाहीर निषेध करूया. अहो ज्यांनी लेकी छत्रपती यांच्याबद्दल पण हे कसं बोलतात, त्यांना हक्कच नाही सत्तेत बसायचा. त्यांना चौकात फाशी सगळ्यांसमोर दिली पाहिजे, चौकातच दिली पाहिजे, त्याच्याशिवाय भीती बसणार नाही. ही चांगली सूचना आहे या सगळ्या बाबतीत. आपण जो बलात्कार करेल त्याला फाशी झालीच पाहिजे, ही मागणी आज बारामतीकरांची ही भावना आहे ती आपण करूया. आज आपण आलात पण आपली जबाबदारी वाढलेली आहे, कारण का हे सरकार काही करणार नाही. आणि पोलिसांची पण सुरक्षितता ही पण आपलीच जबाबदारी. जर ती कोयता गँग पोलिसावर अटॅक करणार असेल तर आपण येऊ मध्ये. पण या राज्यातल्या पोलिसांची चूक नाही, हो चूक नाही पोलिसांची, कारण का वर्दीची भीतीच नाही राहिली. यांना वाटतं सगळं मॅनेज होतंय.
आठवतं का ती पोर्शची केस? एवढी मोठी गाडी आली, ऍक्सिडेंट झाला, 2 युवक आणि युवती गेले हो पुण्यामध्ये. त्याचं रक्त बदलायचं पाप यांनी केलंय. रक्त बदललं त्या मुलाचं, दाखवायला की काहीच नव्हतं. इतकं गलिच्छ आहे सरकार आहे. पण ही सरकार घालवायची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आहे. आपण सगळे अतिशय संवेदनशील आहात. त्यामुळे ह्या सगळ्या विषयांना जो आज जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे आणि सगळे आज गेलेले आहेत त्या ठिकाणी मालवणला, त्याच्यामुळे तिथेही मोठं आंदोलन ते करणार आहेत. आपल्याला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही. आपल्याला संवेदनशीलपणे आपल्या दैवताचा अपमान झालाय आणि आपण स्वाभिमानी साधी मराठी माणसं आहोत. बाकी सगळं सहन करू, पण लेकींचा आणि आमच्या दैवताचा अपमान झालेला आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे या सरकारला आम्ही चेतावणी देतो की आतापर्यंत जे झाले, एक तर तुमचे काय म्हणतात त्यांना, जे काय पण बोलतात त्यांना, ते वाचाळवीर, तुमचे वाचाळवीर आवरा. तुमचे वाचाळवीर आवरले नाही तर आम्ही सगळ्या महिला भगिनी त्या वाचाळवीरांच्या घराच्या बाहेर जाऊन आंदोलन करू. महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्या वाचाळवीरांना. तुम्ही आमच्या लेकींचा अपमान केला, आमच्या छत्रपतींचा अपमान केला, तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्यांचे राजीनामे घ्या, त्यांनी राज्याची माफी मागितली पाहिजे आणि मग पुढे कामाला लागू. पण हे अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण चाललंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. जे आदरणीय पवार साहेब म्हणाले की हे सरकार बदलायचं आहे आपल्याला. त्यामुळे आजच उद्धवजी, नाना पटोले, आदरणीय पवार साहेब हे सगळे मुंबईत ह्याच सगळ्या कामामुळे एकत्र भेटणार आहेत. प्रचंड अस्वस्थता राज्यात आहे. आपण नैतिकतेच्या आणि कुठलंही राजकारण न करता आज लोकांच्या सुखदुःखात आपण उभं राहायची गरज आहे. माझी सगळ्या महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांना विनंती राहील की बारामतीची सुरक्षिततेची जबाबदारी आजपासून आपली आहे. आपण सगळे ती जबाबदारी घेऊया आणि आपलं राज्य आल्यानंतर ते जिजाऊचं राज्य असेल, त्या जिजाऊच्या राज्यामध्ये सगळ्यांचा मान सन्मान होईल आणि आपण सगळे मिळून महाराष्ट्राची आन बान आणि शान ही जी एक घालवली आहे ती परत आणण्याची नैतिक जबाबदारी असा मुख्यमंत्री असावा जो दिल्ली समोर मुजरा करणार. आज खूप संख्येने आपण आलात. हे काम पुढे ठेवायचं, हे फक्त आंदोलनाची सुरुवात आहे. आपल्याला पुढे ह्याच्यात सातत्य ठेवून प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊ, मुला मुलींना याची माहिती देऊ. फक्त मुलींना नाही, मुलांना. खूप मोठ्या कामाची एक छोटीशी सुरुवात आज होते. आपण मोठ्या संख्येने आला, अतिशय संवेदनशीलपणे प्रत्येकाने जी भाषणं केली त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते, मीडियाचेही आभार मानते आणि आजचं आपला हे आंदोलन संपलं असं जाहीर करते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.